हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी श्रीशा वे. श्रीशाची सकाळ आहे ती नेहमीप्रमाणेच हसत खेळत झाली होती, पण तिला ॲक्च्युली माहिती नव्हतं की आज तिच्याबरोबर एक गोष्ट घडणार आहे जी तिला रडवणार आहे. तर ती कोणती गोष्ट घडणार आहे ती पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर श्रीशा झोपेतून उठलेली आहे, पण झोप मात्र पूर्ण झालेली नाही आहे. झोप जरी झालेली नसली तरी टॉईजबरोबर खेळणं मस्ट आहे. मग इकडचे टॉईज तिकडचे टॉईज असं सगळं सकाळी उठल्यानंतर काढायचं आणि मग सगळे खेळणे घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर खेळत बसायचं. आणि रोज वेगवेगळे टॉईज पाहिजे बरं का. तेच असतील तर त्याबरोबर काही खेळून आम्हाला जमत नाही. आता हे जे टॉईज सगळे तिने काढले होते त्याच्याबरोबर तिचं सगळं खेळून झालेलं होतं. सगळ्यांना अंगाखांद्यावर घेऊन तिचं झालं होतं. त्यामुळे आता नवीन टॉईजच्या शोधामध्ये होती. त्यामुळे इकडे तिकडे फाइंड आउट करणं सुरू होतं. तेवढ्यात तिला वरती नवीन खेळणे दिसली, सो ती ते मागायला गेली. आणि मग फ्रेश वगैरे होऊन आम्ही गेलो. श्रीशाचं होतं वॅक्सिन, जे आज तिला रडवणार होतं. आणि खूप गर्दी होती आणि खूप गरमी असल्यामुळे श्रीशा पण थोडी कंटाळलेली. आणि मग शेवटी आमचा बऱ्याच वेळाने नंबर आला. आणि नंबर आल्यानंतर पहिलंच औषध जे होतं ते श्रीशाला तोंडामध्ये दिलं. त्यातलं पण थोडंसं तिने बाहेर काढलं. आणि मग हातावरती सुई दिल्यानंतर श्रीशाचं पहिल्यांदा ऑब्झर्वेशन सुरू होतं. आणि नंतर जे काही रडणं सुरू झालं ते काही थांबलं नाही. आणि नंतर मग ती समजून गेली होती. सो ती जे रडली आणि मला बघून तो खूपच वाईट वाटत होतं. पण कसं तरी आपलं ते ॲक्सिनेशन झालं. आणि मग घरी येऊन पण अजिबात हात लावू देत नव्हती. सो कसा तरी आम्ही तिला गोड बोलून शांत करून खेळवत वगैरे असं आईस पॅक तिचा लावायचं ट्राय करत होतो. सो आईस पॅक लावून झाल्यानंतर तिला थोडं बरं वाटत होतं, थोडं रिलीफ मिळालं. त्यानंतर मग थोडा वेळ ती बाहेर खेळत होती. इवन आम्ही जेव्हा वॅक्सिन घेऊन घरी येत होतो त्यावेळेला तर ती चालत पण नव्हती, एवढं तिला दुखत होतं. आणि मग कसं तरी फायनली ती झोपली. आणि मग झोपल्यानंतर मी वाल साफ करण्यासाठी घेतले होते. तर वालाचे दाणे मी इथे साफ करायला घेतले. तिला खायला पण दिलं की बाबा तू खा, मी साफ करते. पण नाही, मॅडम काय मम्मा जे करते तेच करणार. मला काय करते, तू हे खा, मला माझं काम करू दे. ती मला खायला देते आणि म्हणते की तू खा, मी काम करते. सो असं तिचं हे सुरू असतं. त्यानंतर मॅडमने तर काय केलं, आता हे 2 टॉईज आहेत जे इतके वजनाने हेवीच होते तसे, पण दोन्ही टॉईजला तिला एकदमच उचलायचं होतं. आपल्याला उचलणार आहे का, तरी नाही, तरी दोघांना पण सोबतच उचलायचे. ठीक आहे बाबा, आता कोण काय बोलणार तुला. आणि त्यानंतर मग मॅडम अशाच गुपचूप बसल्या होत्या. सो मी स्प्रे बॉटल घेतली आणि तिच्यावरती थोडं स्प्रे केला. स्प्रे केल्यानंतर परत मॅडम फ्रेश. सो असाच श्रीशाचा दिवस होता. थोडा हसरा पण भरपूर जास्त रडवणारा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.